गेली 17 वर्ष राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र आता या वर्चस्वाला धक्का लागायला सुरुवात झाली आहे. 2011 साली सर्वाधिक 916 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1चा पक्ष ठरला. मात्र यंदा 147 नगरपालिका निवडणुकात राष्ट्रवादीच्या जागांमध्ये 287ची घसरण झाली आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे 629 नगरसेवक निवडून आलेत. केवळ 19 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या नव्हे तर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातोय. आमचे एकंदरीत नगरसेवक 850 निवडून आलेले, आम्ही दुसरे क्रमांकावर आहो ही खरी परिस्थिती आहे. पण जे कालपासून चर्चा होते की भाजपने मुसंडी मांडलेली आहे, भाजपच्या मतदानाचा टक्केवारी अर्धी झालेली आहे. काँग्रेसची अवस्था ही राष्ट्रवादी सारखीच असली तरी तुलनेनं काँग्रेसचं कमी नुकसान झालंय. 2011च्या निवडणुकीत काँग्रेसचे 771 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी हा पक्ष दुसऱ्या स्थानी होता. यावेळी काँग्रेसचं संख्याबळ 142 घसरलंय. यंदा काँग्रेसचे केवळ 633 नगरसेवक निवडून आलेत. 23 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झालेत. या निकालानंतर काँग्रेस पक्षात पक्षांतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या. काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलनात्मक उतरलं पाहिजे मैदानामध्ये. ते उतरलेलं दिसत नाही. काँग्रेस आक्रमक होत नाही. घरी बसून विजय मिळवता येत नाही. राज्यातले होणारे निर्णय हे सर्व आम्ही राज्याचं निवड मंडळ आहे आणि निवड मंडळाने मिळूनच हे सगळ्या जी काही प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यामुळे ह्याच्यातलं अर्थात त्याला कोणी व्यक्तिगत दोष द्यायचं काही कारण नाही आहे. नगरपालिका निवडणुकीत बसलेला फटका काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारा आहे. स्थानिक पातळीवरील त्याच नेत्यांच्या राजकारणाला लोक कंटाळले होते. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रासारख्या अभेद्य बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही फटका बसला. विदर्भ आणि खानदेशात दोन्ही पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. तर मराठवाड्यात दोन्ही पक्षांचं फारसं नुकसान झालेलं नाही. मात्र एकूणच राज्यातला निकाल हा या दोन्ही पक्षांकरता धोक्याची घंटा ठरला असून आता दोन्ही पक्षात यावरून आत्मचिंतन सुरू झालंय. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.